100 पायऱ्याची ट्रेकिंग आहे. तुम्ही 100 पायऱ्याची ट्रेकिंग करून ज्यावेळेस खाली जाता, खाली गेल्यानंतर तुम्हाला असा निसर्गाचा अद्भुत नजारा बघायला मिळतो. तर मित्रांनो, यावर्षीचा पहिला पाऊस अनुभवायला भेटतोय महाबळेश्वरमध्ये आणि पावसाचं वातावरण झालंय आणि पावसाच्या हलक्या हलक्या सरी पडायला पण चालू झालेल्या. आता कॅमेरामध्ये दिसतंय का नाही काय माहिती, कॅमेरा आता समोर करतो आता दिसतंय का नाही बघूया कॅमेरामध्ये. आता यावर्षीचा पहिला पाऊस अनुभव भेटला बाबा डायरेक्टली महाबळेश्वरमध्ये. वातावरण झालेलं आहे आणि कसं आहे समोरसाठी कमेंट करून सांगा भावांनो. आता आपण चाललोय कॅम्प्रो गार्डनकडे. मला तिथल्या पण लई इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहे आणि तिथे पण तुम्हाला तिथं एक स्केरी हाऊस आहे, तिथं पण जाणार आहे आपण स्केरी हाऊसला. आणि एवढा वेळ एवढा आजच्या दिवसामध्ये कव्हर करून आपल्याला पुढं महाबळेश्वरकडे आजच जायचे. तर कंटिन्यू करा भावासोबत आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक करा भावांनो आणि यूट्यूबला बघत असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो. त्याला सपोर्ट करा, मेहनत तो जारी आहे, बस आप दी और सपोर्ट की जरूरत आहे भावांनो. राजापुरी केवला चाललोय आता, कमांडीपर्यंत पोहोचलोय. आतमधलं लोकेशन एक नंबर राहणार नाही, हिडन लोकेशन आहे आतमधलं. तर कार्तिक स्वामी लेणी म्हणून एक आतमध्ये, तर आता चाललोय. ट्रॅकिंग कशी आहे बघा, जबरदस्त. मित्रांनो, मी आत्ता एका अशा लोकेशनला आलेलो ना की पाचगणी शहरापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती कार्तिक स्वामी लेणी म्हणून एक प्लेस आहे. आणि जे की हिडन लोकेशन म्हटलं ना तरी पण चालेल मित्रांनो, कारण आत्तापर्यंत महाबळेश्वरला पाचगणीला आपण जातो, पण ही आजूबाजूची जी काही पर्यटन स्थळं असतात ना ते आपल्याला माहितीच नसते ती. तर मग मला इथं एक जण भेटले, त्यांनी सांगितलं की कार्तिक स्वामी लेणी म्हणून हा इथं खाली, तर तिथं पण एकदा तुम्ही जाऊन या. तर मग ते लोकेशनचा शोध काढत काढत आलो आणि इथला नजारा बघा कसा आहे, जबरदस्त आजूबाजूचा व्ह्यू. पाचगणी शहरा म्हणजे नाही का, पाचगणीपासून 7 ते 8 किलोमीटरवरती राजापुरी म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये हे कार्तिक स्वामी लेणी आहे आणि तिथं 2 कुंड आहे ती आणि अशी बरंच काय काय आहे. तर काय करतो, खूप जास्त मोठा होईल मित्रांनो हा व्हिडिओ, तर प्रॉपर काय करतो आतमध्ये शूट करून तुम्हाला व्यवस्थित सगळी ह्याची हिस्ट्री आणि याचं महत्त्व वगैरे सगळं सांगतो. तर फायनली मित्रांनो, मी त्या लोकेशनला आलेलो आहे, जे की लोकेशन बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. तर मी आलेलो आहे श्री कार्तिक स्वामी लेणी या ठिकाणी आणि हे लोकेशन पाचगणी शहरापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती आहे. तुम्ही जर गुगल मॅपला टाकलं तर इझिली तुम्ही इथं पोहोचू शकता. तर खाली जाण्यासाठी 100 पायऱ्याची ट्रेकिंग आहे. तुम्ही 100 पायऱ्याची ट्रेकिंग करून ज्यावेळेस खाली जाता, खाली गेल्यानंतर तुम्हाला असा निसर्गाचा अद्भुत नजारा बघायला मिळतो. आणि ही समोर बघताय ना, तीच इथली कार्तिक स्वामी लेणी आहे मित्रांनो. तर लेणीच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये. तर तुम्हाला त्याच्यामुळे मी आतमधलं काही दाखवू शकत नाही. मनाला थक्क करणारं असं आतलं कोरीव काम, जे की तुम्हाला शब्दात पण सांगता येणार नाही. तुम्ही महाबळेश्वरकडे जर तुम्ही कधी जात असाल, तर या लोकेशनला तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या. खूप भारी लोकेशन आहे हे आणि इथं 3 कुंड आहेत, जे की पवित्र अशी कुंड मानली जाते. ती श्री दत्त कुंड, श्री मल्लिकार्जुन कुंड आणि श्री विष्णू कुंड. तर तिथं पण तुम्ही कुंडामध्ये पण तुम्ही स्नान करू शकता. म्हणजे बकेटमधनं पाणी घेऊन बाहेर तुम्ही स्नान करू शकता. डायरेक्ट कुंडामध्ये तिथं स्नान नाही करू शकत. तर त्या कुंडामध्ये तुम्हाला कधी स्नान करता येईल, ह्याचा तिथं एक बोर्ड लावला होता. त्याचा फोटो इथं टाकतोय वरती. व्हिडिओ स्टॉप करून पण तुम्ही तो बघू शकता कधी जायचं असेल तर. असा काय वाटला मित्रांनो व्हिडिओ, कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक दिलेली आहे माझ्या बायोमध्ये मित्रांनो. मी असंच तुम्हाला जबरदस्त लोकेशन दाखवत असतो, नवीन नवीन ठिकाणचे हिडन लोकेशन असो, तुम्हाला नवीन नवीन व्ह्यू दाखवत असतो. तर भावाला सपोर्ट करा, मेहनत जारी आहे बस, और आपके सपोर्ट की जरूरत आहे. मित्रांनो, हे काय दिसलंय मला बघा, किती मोठी आळूची पानं आहेत. एवढी मोठी आळूची पानं मी आत्तापर्यंत कधीच कुठं बघितली नाही. ती एक पानामध्ये अख्ख्या 10 लोकांचं जेवण व्हायचं. ही जंगली आळूची पानं आहे ती बहुतेक. आणि मी आत्ता आहे राजापुरी गावामधल्या, तिथे एक लेणी आहे, त्या लेणीमध्ये. आणि हे बघा आजूबाजूचं लोकेशन पण बघा काय जबरदस्त आहे. मी असली मोठी आळूची पानं पहिल्यांदाच बघितली बाबा मी. तर चला राव मित्रांनो, कसा काय वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करून घ्या भावाला तुमच्या. बाय बाय, भेटू तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दाखवत असतो आणि नवीन नवीन व्ह्यू तुम्हाला दाखवत असतो. नवीन नवीन ठिकाणी जाऊन नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. तर सपोर्ट करा भावाला, फॉलो करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.